पवन सुत हनुमान महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ऐकोनी सीतेची दीर्घ हाक, वेगी आधार बुकुळ टिळक, दुष्ट देखोनिया काग, दरबशिका देख मोकलिली। मस्तके पायावरी वारकरी संताच्या राम भक्ताच्या चरणी साष्टांग दंडवत। कवी काय म्हणतात की बाबा असणारा हा गंधर्व काय करू लागलेला आहे, सीता मातेवर त्याला म्हणायचं व्याभिचार करू लागला, म्हणजे वाईट दृष्टी बघू लागलेला आहे। आणि नंतर रामचंद्र प्रभूला सीता मातेने हाक मारल्याच्या नंतर रामानं बघितलं, आता रामाला काय कळणार नाही, सगळं निर्माण केलं त्याला माहिती की हा असणारा गंधर्व रामचंद्र प्रभूनं बघितला बरोबर ओळखलेला आहे। आणि बघितल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू काय म्हणतात, नातराया तुम्ही आम्हाला सांगू लागलेले आहेत, ते श्रीरामाची दरबशिका, इशिका मंत्र मंत्रनी देखा, सोडिता पाठी लागली काका, दगदगीत अर्कस। त्यावेळेस असणार रामचंद्र प्रभूनं काय केलेलं आहे, यज्ञाची आहुती टाकीत होते, यज्ञ कंकण हातामध्ये होतं, यज्ञाची असणारी सामुग्री चालू असताना ह्या गंधर्वानं त्या संधीमध्ये काय केलेलं आहे, कुबुद्धी धरली आणि सीते मातेवर झडप मारली। मग रामचंद्र प्रभूनं नुसतं दृष्टीनं बघितलं, नातराया म्हणतात, आणि बघितल्या तिथं असणारं दर्भाची काडी म्हणजे गवताची काडी घेतलेली आहे, तिच्यावर मंत्र म्हणले। रामचंद्र प्रभू क्षत्रिय होते आणि ती दर्भाची काडी त्या कागाच्या दिशेनं रामचंद्र प्रभूनं सोडून दिलेले आहे, असं नातराया तुम्हाला आम्हाला म्हणू लागलेले आहेत। बसलेली जागा सोडी नाही, रामचंद्र प्रभूनं असं सवेग पळता कागा, पाठी लागली इशिका, परिब्रह्मता ती लोका, पाठी लाग देखा सोडी। मग ती शिका म्हणजे ती गवताची काडी ज्यावेळेस रामचंद्र प्रभूनं मंत्र म्हणलेले आहेत, मंत्र म्हणून सोडल्याच्या नंतर कुदृष्टीचे म्हणजे वाईट जे लोक आहेत त्यांना कोणी थारा देत नसतं, कारण त्यांची दृष्टी ही वाईट असती, वर्तणूक वाईट असती आणि त्यांना म्हणून कोणी थारा देत नाही, कारण चुकलेले आहेत, त्यांना थारा दिला तर पुन्हा चूक करते म्हणून कोणी त्याला साथ देत नसतंय, असं नातराया म्हणू लागले। श्रीराम इशिका देखून इंद्र सांडी सिंहासन, ते कागासी राखे कोण, करी पलायन देवा पाशी। काय झालं? रामचंद्र प्रभूची शिका त्या कागाच्या पाठीमागे लागली आहे। इंद्र वरुण लाईट आहे ना, यम जगाचा नियंता जो यम आहे तो सुद्धा बाजूला पळू लागला, ती जे आहेत का ते सुद्धा लाईटीच्या तर खूप चालू होत नाही, पिन काढा, चालू करून पिन काढावरची त्याच्यात खावा ना, येऊन मीटरला खावा, ह्याची बाजूला काढा, काढा नाही ही पिन खावा।
जो शंकर ज्याला आपण म्हणतो त्यांनी काय केलं की रामाची शिका बघितल्या बरोबरची गर्भाची काळी होती तिला नमस्कार केला. देवा तू कार्य जे करायलास ना त्याची आम्हाला काय आहे सहानुभूती आहे, कारण दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे. मग कोणताही दुष्ट असो तिथं गंधर्व रूपी दुष्ट असो, राक्षस रूपी दुष्ट असो, मानव रूपी दुष्ट असो, कारण दुष्टाला शिक्षा लावण्याचं कार्य रामचंद्र प्रभू तुमचं आहे आणि त्याला आमचं 100% अनुमोदन आहे असं ब्रह्मदेव म्हणू लागलेलं आहे, महादेव म्हणू लागलेला आहे, विष्णू परमात्मा म्हणू लागला असं ग्रंथकर्ते म्हणू लागले. कागजाय ज्या जटाई शिका पावे लवलाई काग हिंडताल कीर्तिनी ठाव नाही रावया. नाथराया म्हणू लागले की हा काग म्हणजे कावळा, गंधर्व रूपी जो कावळा आहे ज्या ज्या ठिकाणी गेलेला आहे, पृथ्वीवर गेला, स्वर्गामध्ये गेला, सत्य लोकाला गेला आणि विष्णू लोकाला गेला, कैलासगिरीला गेलेला आहे. जिथं जिथं हा असणारा गंधर्व रूपी कावळा जाईल तिथं त्याच्या पाठीमागे ही असणारी धर्मशिका रामचंद्र प्रभूने तो बाण सोडलेला आहे. मंत्र म्हणून ती त्याच्या पाठीमागे लागलेले आहे, कारण त्याचा पाठीमाग असणारा ती शिका सोडणार नाही, कारण त्या असणाऱ्या रामचंद्र प्रभू धनुर्विद्यामध्ये पंडित होता, म्हणून तो का असणारा आपल्यासारखा कामाया माणूस नव्हता. बलबाळावर त्याचा बदला घेणार. हॅलो हॅलो श्रीराम शिका करील होळी ती तत्काळी. मग असणारा तो कावळा असणारा पाताळामध्ये गेला, सप्त पाताळ खाली त्या पाताळामध्ये गेला आणि मग तिथं असणारे दैत्य म्हणजे दानव म्हणजे राक्षस ते सुद्धा चळचळा कापायला लागले. का की ह्या शिकेच्या जर नादी लागलो तर आपला सुद्धा निपांत झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी असणारी जे दुर्गुण असणारा हा गंधर्व आहे का त्याला साथ देण्यात मतलब नाही. असं असणारे गंधर्व राक्षस हे असणारे सर्व लोक असणारे पाताळातले म्हणून अत्यंत झाला कासा विशी कोठे न लभे आश्रय त्यासी तेने नारदासी देखिले. त्यावेळेस असणारा 10 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वायव्य 10 दिशा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहेत. 10 दिशेला त्याला कोणी आधार देणारा दिसना. कुणाला त्या दुष्ट रूपी असणाऱ्या गंधर्व रूपी जो काग आहे त्याला त्यावेळेस असणारी त्याची अचानक दृष्टी कुणावर गेली, नारद स्वामीवर दृष्टी त्याची पडलेली आहे आणि नारदाला बघितल्याच्या नंतर तो काग असणारा कुणाजवळ गेला, नारद स्वामी जवळ गेलेला आहे आणि काय म्हणतो ऐका. तरिले नारदाच्या पायासी म्हणे इशिका निवारी देवर्षी तो म्हणे शरणारी गे रामासी तो शरणांगतासी न मारे. त्यावेळेस असणारा तो गंधर्व रूपी कावळा त्यावेळेस नारदाला शरण आलेला आहे. घाली लोटांगण वंदिनी चरणन डोळ्यानं पाहिन रूप तुझे देवा मला वाचवा असा असणारा कोण तो गंधर्व रूपी कावळा नारद स्वामीला म्हणू लागलेला आहे. नारद स्वामीने सांगितलं अरे मूर्खच म्हणले तू, अरे त्या रामाला शरण गेल्याशिवाय त्याचं निवारण करण्याची शक्ती कुणामध्ये बी नाही आणि तो असणारा असं काय म्हणून केलंस असं असणारं नारद स्वामी त्यावेळेस असणाऱ्या त्या गंधर्व रूपी कागाला म्हणू लागलेले आहेत. नाथराया तुम्हाला आम्हाला सांगू लागलेले आहेत की बाबा वाईटच असणारी अशी दुर्दशा होती, त्याच्यामुळं वाईट प्रसंग मनामध्ये कधीच आणू नका, ध्यानामध्ये आणू नका. अशी असणारी दुर्दशा त्या गंधर्वाची झालेली आहे. तशीच आमची सुद्धा होईल वाईट चितल्यावर असं सांगितलं. ऐकणी नारदाचे वचन काके केले पुनरागमन श्रीरामा तुझ्या चरणा शरण माझे प्राण वाचवी. नारदानं सांगितलं मग असणारा काय म्हणत नार संत समागमे सर्व भावे हरी न सांगता केरी काम. अहो साधून सांगितल्यावर कुणाला कळालं त्या कागाला आणि मग तो रामाला शरण गेला आणि रामाला शरण जाऊन म्हणला हे प्रभू रामचंद्रा साष्टांग तुझ्या
चरणावर माझा दंडवट आहे. ह्या असणाऱ्या दर्भाच्या काडीचं निवारण देवा तू कर असा कागरूपी गंधर्व प्रभू रामचंद्राला म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र काय म्हणतात त्याला ऐका पुढं. वंदुनी श्रीराम लोटांगणी काग बोले मनुष्यवाणी यशिका दगदगीत देखोनी आचार्य मानी जानकी. त्यावेळेस असणारा धगधगीत असणारे तो बाण शिका म्हणजे असणारा दर्भ सोडलेला होता तो असणारा धगधगीत म्हणजे जसा सूर्याचा गोळा उगवतो का तसं धगधगीत ते असणारं दिसत होता बाण. ते बघितलं सीता मातेनं मनामध्ये असणारा आश्चर्य मानलेलं आहे आणि तो काग असणारा मनुष्य देहामध्ये आला आणि रामा पुढे दंडवट घातला. हे देवादी देवा रामचंद्र प्रभू तुम्ही माझी असणारी काय करा मुक्त करा मला असं म्हणल्याच्या नंतर नाथराय त्याच्यासाठी काय म्हणतात पुढच्या वेळेमध्ये ऐकायचे. काग म्हणे गार गुणाता थोर अपराध माझ्या माता शरणालो मी तुझ सर्वता न मारावे आता राघवा. रामा 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 मी अपराध केलेला आहे थोर अपराध केलेला आहे ते माझ्या असणाऱ्या मस्तकावर पाप मला ते भोगावंच लागलं रामा आणि ते पाप असणारे मी भोगतो पण मला तो असणारे वाचव अशा प्रकारे त्यावेळेस असणारे ग्रंथकर्ते म्हणतात ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं दुसऱ्याला भोगायची गरज नाही. आणि मन रामचंद्र प्रभूला शरण गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू काय म्हणतात पुढच्या ओळीमध्ये नाथराय व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहेत. पुढचे वाचक सूचक तुम्हाला सांगतील. हॅलो 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 हॅलो